प्रत्येकाला अशी शंका 100% असणार, की मॅनिफेस्टेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन हे किती वेळात काम करतं? आपल्या ज्या इच्छा आहेत त्या किती वेळात पूर्ण होतात? तर मी तुम्हाला सांगू इच्छिते, की याचा असा स्पेसिफिक टाईमलाईन नाही आहे. तुमची फ्रिक्वेन्सी किंवा तुमच्या भावना जेवढ्या क्लिअर असतील आणि जेवढ्या लवकर विश्वाला कनेक्ट होतील, तितक्या लवकर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. जसं की मी एक उदाहरण देते. तुम्हाला माहिती आहे, की शाळेमध्ये काही मुलं अशी असतात, की ज्यांचं पाठांतर लवकर होतं आणि काही मुलं अशी असतात, की वार्षिक परीक्षा होईपर्यंत त्यांचं पाठांतर होत नाही. बरोबर आहे? आणि अशीच मुलं ज्यांचं पाठांतर लवकर होतं, तीच मुलं पहिल्या 5 रँकिंगमध्ये येतात. आणि मग काही असतात 40-60च्या रेंजमध्ये. बरं मग हे का होतं? त्यांची एकाग्रता. हे लक्षात घ्या. तुम्ही जितकं शांत डोक्याने, जितकं पॉझिटिव्ह गोष्टीने सगळ्या गोष्टीचा अभ्यास करता, ठीक आहे? तितक्याच लवकर तुम्हाला विश्वासोबत कनेक्ट होता येतं. माझं उदाहरण तुमच्या लक्षात नक्कीच आलं असेल मला काय म्हणायचं आहे. हे तुमच्यावर डिपेंड आहे, की तुम्हाला जे करायचं आहे, ते किती वेळात करायचं आहे. हे कोणी दुसऱ्याच्या हातात नाही आहे. ठीक आहे? तर मला माझ्या बुद्धीची पातळी माहिती आहे. आता कोणी मुळातच पहिल्यापासून ध्यान साधना करतंय, तर त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती विश्वासोबत लगेच कनेक्ट होणार आहे. पण मुळात जो आधीच खूप रांजलाय, तळागाळात गेलाय, टेन्शन्सचा भडीमार आहे, त्याला जर आपण लगेच ध्यानाला बसायला सांगितलं, तर ते लगेच शक्य आहे का? त्याला लगेच विश्वासोबत कनेक्ट होता येणार आहे का? नाही. तर त्याला त्याच्या पहिले एनर्जीवर काम करावं लागणार आहे. त्याला पहिलं त्याचं मन, डोकं शांत करावं लागणार आहे. त्याची पहिली प्रोसेस ही असणार आहे. आणि मग तिथून पुढे विश्वाशी कनेक्ट होण्याची त्याची पहिली पायरी असेल. तर तुम्ही लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट घडते. अशक्य असं काहीच नाही आहे. 100% घडते. पण प्रत्येकाचा वेळ, काळ हा वेगवेगळा असतो. त्याच्या पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीनुसार. अशाच अजून वेगवेगळ्या व्हिडिओसोबत मी पुन्हा येणार आहे. तोपर्यंत काळजी घ्या.